अरे बाबा एका महिन्याकडे आला आहे, आम्ही पडून राहिलो, आम्हाला पैसे लागून राहिले, काही आहे का? आम्हाला लागते तर आम्ही आमच्याच जवळचे पैसे जाते ना. आता तुम्ही हे झाले नेता, हे एवढं रोड नाही करू शकत. या अर्ज दिलंय बाई मी कमीत 50 कमी मीटरचा 6 महिने झाले करीबन. इकडचे सर्व रोड बनवून हे झाले. खरबीचा बनला, सर्वीचा बनला, इकडचा बनवतात आहे. हा तर इकडे काय आहे माहिती आहे का, आपण ना मोहन मतेकडे पत्र एक दिलेलं आहे याच्याबद्दल का हा जो रोड बनला का नाही आता इकडच्या आजूबाजूचे, तर आपला खाल भाग झाला. आता पूर्ण जमा होते, तिची फोटोकॉपी पाठवली आहे मागं कलरवाली. आणि त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन सनी भेटलो बी त्यांना मी, आणि त्याला सांगितलं की हा जो रोड आहे हा झाला उंच सिमेंटाचा, आता त्याच्या लेवलमध्ये आपल्याला करायचं आहे नाही का. आणि त्याच्या लेवलमध्ये केल्यानंतर इथून म्हणजे ड्रेनेज वगैरे जे पाईपलाईन आहे जे काही आहे ते बरोबर ते करतील आहे का नाही. आणि हा मला वाटतं किती फुटाचा रोड असेल तेवढा, हा 50 मीटरचा. नाही नाही, 50 हा फुटाचा road झाला. चौड्यामध्ये आहे तो चौडा. 12-13. 20 फूट असेल. हो हो आहे का नाही. हो हो. 20 फूटचा अंदाजे असं समजा 20 फूट पकडा ना. आता मोठे मोठे रोड बनवत आहे, एवढ्याशा रोडासाठी तुम्ही काम थांबलाय. आम्ही कुठे जाऊ, आमचे हातपाय तुटून राहिले इथं. अरे लहान लहान पोरंही पडत लहान असतात. लहान पोरं पडत आहे, पाणी थांबत आहे एवढं एवढं. हो आम्ही कुठे जाऊ, एवढे चांगले चांगले रोड बनवत आहे. हो मग आमचा रोड कुठं आहे एवढं, आम्ही काय केलं आहे? तर आम्ही ते काय तुम्ही न करायला पाहिजे बा, नाही का. असं आहे ना. तर आता काय सांगावं, आता काय करून आले का नाही करून आले. आपण आता कोणा पार्टीचं नाव नाही घेत आहेत, कामाशी मतलब आहे आपल्याला. तर आपण कोणाची निंदा नाही करायचं आहे, पण हे चित्र दिसून आलं इथं सर्व लोक टॅक्स भरून राहिले. टॅक्स सर्व लोक भरत आहे की नाही. सगळ्यांनी भरलं. सगळ्याचं टॅक्स पेड आहे. आणि जे लोक टॅक्स नाही भरत त्या लोकांचे ऋण बनले, आणि जे लोक बिचारे टॅक्स भरत आहे डेव्हलपमेंट भरले आहे, सगळं भरलं आहे. डेव्हलपमेंट चार्ज वगैरे जे काही आहे सर्व भरले आहे, ओके आहे. पाहते ना, तरी पण पाहते तो काय. तरी पण आता आपल्याला एवढी परेशानी आता हे दिसून आलं. हे पायरे काढले ते काढले रोड, बघा आपण कसं चालतो. इथं पाणी थांबते, आपल्याला यायला जागा नाही, पोरं पडतात, लहानसे पोरं कुठं फिरत, हा त्यांच्या पायाला हे रुततात. आमच्या सारखी लोक पडून राहिले खाली. मग आता 2 वेळा पाय फ्रॅक्चर झाला माझा. मग हे बाई पडली भीती येऊन त्या गड्ड्यात जाऊन. हो त्या आखरीच्या गड्ड्यात आता 6 महिन्याच्या दरम्यान झालं, मला वाटते 6 महिन्याचा जवळपास झालं. इकडचे रोडाचं काम चालू आहे. त्यांनी सांगितलं मला की त्या रोडाच्या माल वाचल तर जिथं म्हणजे एक भीक मागल्या, जसं आपण भिकारी आहोत, भीक मागून राहिलो आपण, टॅक्स भरून आलो ना आपण, काही भीक नाही मागून राहिलो. त्यांच्या घरामध्ये पाणी जात आहे ना आमच्या, घरामध्ये पाणी जात आहे. नाला काढा, रोड बनवा, पावसाळ्यात टाकायला लागल, पाईप टाकायला लागल. पोरं आमचे खेळते, माती रुतते, दगड रुतते. नाही आता एकच काम करावं लागेल. आता याच्या माध्यमातून जर काम नाही झालं तर मला मुख्यमंत्रीला पत्र लिहावं. आता मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत का नाही, ते चांगलं काम करून राहिले. पुष्कळसे आमचे कामं केले त्या लोकांना. आहे का नाही. तर ठीक आहे ना, काय करत आहे हे कसं. आता पत्र लिहितो मी, माझं काम आहे पत्र लिहिणं. आता मी लोकसभेच्या काही करा पण आता काम नागपूर बरोबर. मतदारसंघातून मी लोकसभेच्या चुनाव लढत आहे. आणि स्वतःची पार्टी बनवली आम्ही ना, म्हणजे 50 लोक राजकीय पक्ष आणि आपलं काय म्हणते सामाजिक संघटना आणि राजकीय संघटना असे मिळून सगळे 50 लोकांची आमची पार्टी आहे. म्हणजे 50 लोक त्याच्यात म्हणजे हे झालेली आहे, मर झालेली आहे. आणि त्यांनी एक नाव दिलेलं आहे, त्याला एक नाव दिलं आपण, त्याचं नाव दिलं आहे भारतीय जन विकास आघाडी. आणि त्याच्या माध्यमातून आता आम्ही निवडून येऊ किंवा नाही येऊ, आम्ही चुनाव लढणार आहे. एक हारणार आहे, एक जिंकणार आहे का नाही. चुनाव मध्ये कसं आहे, 2 जण उभे राहतात त्यांनी, एक हारते एक जिंकते. आता आम्ही कशावरून म्हणू का आम्ही जिंकून जाऊन बा म्हणून, आहे का नाही. तरी पण आम्ही एक सामाजिक संघटना चालून राहिलो. 40 वर्षापासून आम्ही कामं करत आहोत. शहरामध्ये बरेचसे कामं केले. असं नाही का भाई रात्रभरामध्ये कोसारे माल तयार झाला. 40 वर्ष, मी 60 वर्षाचा होता. 20 वर्षाच्या वयाचा होतो तेव्हापासून ते आमचे छोटे छोटे कामं चालू आहे. याच्या माध्यमातून कधी काँग्रेसवाल्याकडून कामं घेणे, कधी BJP वाल्याकडून कामं घेणे. दोनच सरकार बनली आतापर्यंत. आता ते सर्व आपल्या नशामध्ये आहेत जुन्या पार्ट्या झाल्यामुळे, आहे का नाही. आता आम्ही बी जुनेच माणसं आहोत, फक्त आम्ही कसा चुनाव नाही लढलो होतो आजपर्यंत.
याचा म्हणजे राजकीय पक्षाचा. आता कसं आहे, चुनावमध्ये आम्हाला इथं बी उतरायला लागून राहिला का बरेचसे कामं नाही होऊन राहिले. बरेचसे कामं नाही होऊन राहिले म्हणजे कोणाचे पाय फुटून राहिले, काही होऊन राहिले. कधी इकडचा रोड तेवढा होऊन राहिला तर इकडे गड्डे पडून राहिले. हा, इकडे गड्डा पडला तिकडे पाणी पडते, इकडे सरकून येते लोकांच्या घरात. आता तिकडून उंच झाला, इकडून आमच्या घरात पाणी येणार आहे. हा, ह्या संपूर्ण आम्ही ना नकाशा पाहिला. पाणी जाते आमच्या घरी. पाणी जाते ना, तुमच्या घरात पाणी चाललं, पाणी चाललं. हा, उंच झालं म्हणजे पाणी तर जाणारच आहे. मग त्याच्यासाठी चांगले तज्ञ लोक पाहिजे, त्यातून म्हणजे पाणी निघायला पाहिजे. हा, थांबला नाही पाहिजे. आता पूर्ण नागपुरामध्ये पाणी नाही भरत. कुठं कुठं पहा तुम्ही का नाही, पावसाळ्यामध्ये किती पाणी भरतो. ह्या नरेंद्रनगरचा पुली आहे, इकडला बर्डीवर पहा, रोड तर बनले पण त्याचा विचारच नाही केला ह्या लोकांना का आजूबाजूचा म्हणजे खाल भाग घेऊन राहिला. त्याच्यासाठी काही सोय करायला पाहिजे, त्याच्यासाठी काही ड्रेनेजची लाईन टाकायला पाहिजे. बरोबर आहे ना. ते असे पुष्कळचे आता आम्ही ना आता काम करून राहिलो आम्ही. आता इकडे नागनदी म्हणतो, हे नाले नुले नाही का वस्तीतले लोक टॅक्स भरून राहिले, डेव्हलपमेंट चार्ज भरून राहिले, सर्व काही भरून राहिले, तरी पण त्यांची सोय नाही ना. तरी सोय नाही त्यावेळी. तेव्हा असं येऊन राहिले त्यावेळी पोरं पळून राहिले ना नाल्यामध्ये, नागनदीमध्ये, नाल्यामध्ये. आणि ते लेआउटवाल्याने विकले. मग सँक्शन कसं दिलं लेआउटवाल्यानं? विकायलाच नाही पाहिजे ना ते आपल्या नाल्याच्या बाजूचे प्लॉट विकायलाच नाही पाहिजे लेआउटवाल्यानं. त्याची सोय कोण करल, कोणती सरकार करल? आता किती वर्षापासून 1947 पासून सरकारे बनत आहे. काही आली काही गेली, कधी काँग्रेस बोलली, कधी बीजेपी बोलली, कधी बीजेपी बोलली, तर कधी काँग्रेस बोलली, नाही का. ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास केला. का बाबा थोडं नाले दिसलेच नाही पाहिजे, थोडं स्लॅब पडला पाहिजे त्याच्यावर नाल्यावर. नुसतं रोड बांधल्यानंतर नाले टाकायला पाहिजे. नाले टाकाल तेव्हाच काही त्याची प्रॉब्लेम दूर होईल की नाही. काही नाही होणार नाही, सोय नाही होणार. ह्या कसं आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहे. बांधले, उंच बांधले, सगळे पाणी आमच्या घरात येणार. घरात घुसून आला लोकांना, घरात घुसून आला येणारच आहे आता. म्हणजे रोड मोठे झाले आणि घर झालं ठेंगणे, आहे का नाही. हा प्लॅनिंग पहिल्यापासूनच नाही ना जी, हा प्लॅनिंग नंतर झाला. 2014 पासून रोड पहिलेही बनले, 2014 पहिले बनले, असं नाही म्हणत. काँग्रेसवाल्याही बनवले रोड काही, आता बीजेपीने जास्त रोड बनवले आता. तर याचा बी विचार करायला पाहिजे ना, कुठं खाल भाग आहे, कुठं उंच भाग आहे, कुठं ह्याचा आहे बा हे गिट्टी. आता तुम्ही जे म्हणाले बरोबर आहे. आता याच्यावर एखादी बाढ पडला म्हणजे कम से कम 2 वर्षाचा बाढ किंवा 5 वर्षाचा बाढ, आणि ते हे लागलच ना, लागल नाही का, गुट्टी नाही फुटते का, हे नातीन तर 2-4 वेळा पडली. पडली ना. तर हे याला का नाही, हे बोलणं जरुरी गरजेचं आहे. पाव खूप ठीक आहे. तर आता मी निवडून येऊ का नाही येऊ, मी तर आता आपलं काम ते म्हणजे मी कफन बांधून आता निघालो. आता आपल्याला जे होईल ते पाहिलं जाईल. मी लोकसभेच्या नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढणारच आहे, कोणाही किमती, चाहे किती पैसा लागो. पैसा लागो न लागो हा नंतरचा प्रश्न आहे. पैशाशिवाय तर इलेक्शन होत नाही. पैसा तर प्रत्येक छोट्या छोट्या इलेक्शनला लागते, नाही का. तर आता कधी काम मोठे करायचे तर मोठा बनवून सरी काम करायला लागलं ना, सरकारमध्ये बनवून सरी म्हणजे जाऊन सरी काम करायला लागलं ना, आहे का नाही. आता फोकळा मारून भाषणबाजीनं काही होणार नाही. भाषण देत राहिलो रात्र दिवस आपण, आपल्याला कामाच्या पाठीमागा लागेल, कामं करावं लागेल ना. कारण निवड भाषणच देऊ, रात्र दिवस भाषणच देऊ आपण. इकडे कोणी इथं नेता येऊन पाहत नाही हे रोड कसं आहे, काय आहे, कसे जाऊन राहिले लोक. त्यांचं काही काळजी आहे का? कोणतं आले, कोणते नगरसेवक मी तर आता मला वाटते, मी आता इतके दिवसापासून आलो तर एक नगरसेवक नाही आला. ह्या रोड बघितलं नाही बाबा. आम्ही किती फिरलं, 10 दिवसातून 10 फोन करत, तेव्हा ते हे टाकली. आता टाकलं ठीक आहे, त्यांनी बी आपलं कामं केल्याबद्दल काही त्याचा धन्यवाद त्या लोकांना कामं केले. आता हे जे गिट्टी आता हे निघालेली आहे आणि हे गिट्टी मोठी घातक आहे. आता काय नाही, हा, याच्यावर एक तर डांबरीकरण व्हायला पाहिजे, नाही तर सिमेंटीकरण व्हायला पाहिजे, काही ना काही व्हायला पाहिजे का नाही. तर मला माझा म्हणण्याचा तात्पर्य आहे का याच्याकडे नगरसेवक आले पाहिजे. एक तर नगरसेवक नाही राहिले आता. हा, त्याचा चुनाव नाही होऊन राहिला. हे कशी सरकार आहे, काय का चालून राहिलं काही समजत नाही. मी पुष्कळचे लोकांचे कम्प्युटर आल्या, नगरसेवक राहिला अलीकडे. मी नाही आमदार ना खासदार, लोक मलाच पकडते.
हा ऑनलाईन मध्ये कंप्लीट टाका म्हणते, जसं काय म्हणजे ठेका घेतला पूर्ण. नाही आता ठेका घ्यावा लागेल ना, आता कोणाला ना कोणाला उभं राहा लागेल ना, कोणाला ना कोणाला काम करावं लागेल आणि कोणी पुढे नाही होत तर मग आपणच उभं राहायचं काम. हो, त्याच्यात मी पाहिलं, मी गव्हर्नमेंट सर्व नव्हतो, सिव्हिलमध्येच काम केलं मी ना, मला सर्व समजते कसं एस्टिमेट बनवायचं, कुठून फंड आणायचा, कसं मॅनेज करायचं, सर्व समजते मला. पण आता फोकळा मारून काही अर्थ नाही, आपल्याला कसं आहे कामाकडे बघायचं. कामं पाहायचे. मी का होतो, का नाही होतो, का केलं, का नाही केलं, आता हे तुम्हाला सांगून काही मतलब नाही. आपल्याला पुढं का करायचं आहे, आता वर्तमान काळामध्ये का करायचं आहे आपल्याला, आम्हाला हे 30-35 वर्ष झाले राहिले, आम्ही एवढ्या पाण्यात आलो आहे. 35 वर्ष राहिले आलो आहे आम्ही, एवढ्या पाण्यात आम्ही आलो. हे पाटील भाऊ ते सगळेजण मिळून आम्ही हे गमीला ना गोटे टाकले इथे, यासाठी पोरांनी यायला लागेल एवढे मोठे, हे सापांनी एवढे मोठे मोठे साप जवळ घेऊन सगळ्यांनी जा लागे त्याईले पोरांच्या पाया ठीक आहे. तुम्ही तुमची समस्या सांगितली, मी तुमचा धन्यवाद देतो. आणि आता पुढची कारवाई मी करतो आणि पत्र पाठवतो करून तरी लवकरात लवकर हा रोड बनला पाहिजे, याचा मी प्रयास करतो. त्यांना आमची प्रार्थना ऐकावी आणि हे सगळं काम करून द्यावं. हा म्हणजे मी आता मला समस्या सांगितली, आता मी तुमची समस्या कशी दूर पाडता येईल याचा मी विचार करून राहिलो. आणि हे झालंच पाहिजे, कोणाची पाहिजे. हे सर्वांची इच्छा आहे, तुमची इच्छा आहे का भैया हा रोड झाला पाहिजे. हे पोरं पडून राहिले, ते घुटणे लोकांचे फुटून राहिले, पैसा लागून राहिला, पैसा तर तुम्हाला सरकार देत नाही. काय हे घुटणे फुटले बा तुमचे, ते काही इलाज करा. मेन पैशानं नाही होत, लोकांचे घुटणे फुटले नाही पाहिजे, कोणाला इजा नाही व्हायला पाहिजे, कोणत्या गोष्टीची रक्त नाही निघायला पाहिजे कोणाचा. पैसा कोणी किती होते आम्हाला, हा आघाडी किती आग्रह होते, याच्याकडे सरकारनं पाहायला पाहिजे. आपला भारताचा नक्ष उंच करायचा आहे आपल्याला, आहे की नाही. आपला भारत महान, आपला देश महान असं आपण म्हणतो. तिरंगा झेंडा फडकल्यानंतर फार मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, त्याला काय अर्थ आहे का. मोठ्या मोठ्या गोष्टी नाही, काम महत्वाचं. पहिले काम महत्वाचं, पहिले काम करा, महत्व करा. हा कुठे कुठे काय समस्या आहे नगरसेवकने पाहायला पाहिजे, आमदारांना पाहायला पाहिजे. हा छोट्या छोट्या गल्ल्या सुटून जाते, मोठे मोठे रोड बनवून राहिले, ब्रिज बनवून राहिले, आणि हे तर कोण बनवला कोणीच नाही येऊन पाहते, नाही कोणी मंत्री येऊन पाहतात, नाही काही कोणी नाही पाहत. सगळं भरलाय, ओके आहे सगळं, मग काहीच असं नाही ही समस्या आहे, काही भरत नाही, काही नाही, सगळ्यांना भरलाय, हा प्रॉब्लेम काहीच नाही. ठीक आहे. आता तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. नाही, आमची मीटिंग आहे आता 6 वाजताची. आता इथं तर मीटिंग ठेवली आहे आम्ही, एक थोडीशी त्या दुसऱ्या गोष्टीची मीटिंग आहे, ह्या रोडबद्दल नाही आहे. तर मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही, आता पुष्कळ वेळ घेतला तुमचा, आणि तुम्ही वेळ दिला समस्या सांगण्याकरता, तर मी तुमचा धन्यवाद देतो. झाला